वगैरे झालेली आहे आणि छान वाटतं. आज गुरुवार आहे. चहा ठेवला माझ्यासाठी. बाकीच्या सगळ्या कामांना सुरुवात व्हायची आहे. आधी चहा घेऊया म्हटलं, म्हणजे एनर्जी जरा छान वाटतं. चहा घेऊन झाला की लगेच पाणी भरायला येणार. नमस्कार, मी पद्मजा. राजा राणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर चहा वगैरे घेऊन झाला आणि आता पाणी भरून घेते आधी. तर ज्यात थोडंसं स्वच्छ असं नितळ असं पाणी आहे, कारण पिंपात मी काय करते, पाणी भरल्यावर तुरटी फिरवून ठेवते. तर म्हणजे थोडंसं स्वच्छ पाणी जे निघालेलं आहे ते काढून ठेवते आणि बाकीचा गाळ मग थोडासा राहिलेला ओतून टाकते. आणि आता पिंप स्वच्छ असं घासून घेते. आणि ओट्यावर आहे ते हंडा एक आहे आणि त्याच्या बाजूला जे भांडं आहे ना ते पाणी गरम करून ठेवलेलं, पिण्यासाठी पाणी गरम करून थंड करून ठेवते. या दिवसात कसं गरम करून पाणी प्यायला बरं पडतं. पाणी बरंचसं कसं नवीन वगैरे आलेलं आहे आणि गढूळ वगैरे असतं किंवा आजाराचं प्रमाण वाढले असतं, त्यामुळे गरम करून थंड करून किंवा मग कोमट असतं काही वेळेला ते पितो आम्ही. आपण जेवण करताना जसं ओट्यावर काही ना काही पीठ वगैरे पडताना जसं पाणी भरताना मग काय होतं, भांडीवर इकडं तिकडं आपण ठेवतो, तर पाणी वगैरे सांडलेलं असतं, पाणी सगळं ते काढून घेतलं. आता पिंप वगैरे त्याचं झाकण वगैरे सगळं घासून घेतले स्वच्छ. आणि पाण्याची जी पाईप आहे ना ती आधी स्वच्छ धुवून घेते आणि मग पिंपात लावते. पाणी भरायला लावलं की भांडी वगैरे लावून घ्यायची, असं काम करून घेते. म्हणजे पाईप सोडली कसं ते पाणी आपलं भरत राहतं आणि मग तो पण आपण भांडी लावून घेऊ शकतो. तर भांडी सगळी लावताना शेअर केलेली नाहीत, थोडंफार शेअर केलेलं आहे. लावताना काय करते, जी जेवणाला लागणार आहे ना ती बाजूला काढून ठेवते. म्हणजे कढई वगैरे किंवा आमटीला वगैरे असं जे काय लागेल ते बाजूला काढून ठेवते. काल नाही आलं असं धुवून ठेवलेलं होतं. धुवून हे असं एका कपड्यात, कॉटनच्या कपड्यात गुंडाळून ठेवलेलं, ते भरून आता ठेवते. आलं किंवा बटाटा बाजारातून आणलेलं ना आपण धुतो, तर धुतल्यावर मी काय करते, कॉटनच्या कपड्यात असं पसरून ठेवण्याच्या काय करते, आपलं कॉटनची जी पिलो कवर मिळतात ना तशा ह्याच्यात मी हे करून ठेवते. तसं त्यामध्ये घालायचं आणि पूर्ण असं कवर करायचं. ते कपड्यात घातल्यावर आपण एखाद्या वेळेला लक्षात नसतं सकाळी आणि आपण उचलायला गेलो ना की ते होतं, कारण बटाटा आणि आल्यातलं पाणी जरा वेळ लागतो सुकण्यासाठी. पाणी भरेपर्यंत ही अशी 1-2 कामं होऊन जातात. कारण पाणी बारीक लावायला लागतं. फोर्स जर असेल ना तर एकदम बारीक ठेवायला लागतं, कारण पाईप मग पडत राहते सारखी. मग त्यापेक्षा बाकीची कामंही होतात आणि पाणी भरून होतं. आणि त्यानंतर पाणी वगैरे भरून झालं सगळं झालं, त्यानंतर पूजा करून घेतली. आज गुरुवार आहे. शक्यतो देव किंवा देवाची जी काही भांडी असतात ना ती आदल्या दिवशी बुधवारी घासून घेते, त्यामुळे असं गुरुवारचं बरं पडतं. तर आज हळदीचं लेपन केलेलं आहे उंबरठ्याला. दर गुरुवारी करतेच असं काय नाही, आज म्हटलं आलं मनात तर करावं. उंबरठ्यावर मात्र हळदीचं लेपन केलं की मात्र पॉझिटिव्हिटी छान वाटते घरात, मस्त वाटतं. आणि पण नेहमीच दर गुरुवारी काढते वगैरे असं काय नाही, म्हटलं आज काढलेली आहे तर शेअर करूया. आता गुरुवारची पूजा किंवा हे उंबरठा लेपन केले ते म्हणजे सकाळी लवकर करायला वेळ मिळाला. इतर वेळेला काय होत होतं गेल्या वर्षीपर्यंत, कारण डबा असायचा त्यामुळे डबा करायला लागायचा, त्यामुळे जरा वेळ झाला की ते करायला नको वाटायचं, किंवा मग केलं तर संध्याकाळच्या वेळेस करायची. आता कसं होतं, जेवण 10:30-11पर्यंत जर झालं चपाती भाजी वगैरे तर प्रणव खाऊन जातो, किंवा मग नाश्ता असेल नाश्ता खाऊन जातो. तो काही डबा वगैरे नेत नाही. जाताना त्याला पोटभर खाऊन जायला लावायचं. आणि मग कारण डबा नेत नाही, डबा नाही म्हटलं ना जरी चपाती भाजी इतर काहीतरी नाही म्हटलं तरी नेत नाही, त्याच्या पोटभर मग खाऊन जातो आणि मग आल्यावर खातो. मुलं शाळेत असेपर्यंतच रेग्युलर अगदी डबा नेतात, कॉलेजला गेल्यावर नाही म्हटलं तरी नेत नाहीत. तरी गेल्या वर्षीपर्यंत नेत होती. ते सगळं करून आले आणि ना मशीनमध्ये आधी कपडे भिजत लावली आणि आता आधी कुकर लावून घेतला, कारण डाळ लावायची आणि भात पण लावूया म्हटलं त्यात, म्हणजे डाळीची आमटी करायची आणि म्हटलं भात लावूया आणि मग नंतर पीठ मळून घ्यायचं आहे. एका बाजूला कुकर पण होतं आहे आणि पीठ मळून पण होतं आहे. आता हे जे जेवण करणार ना त्यातलं काही नैवेद्यासाठी नाही आहे, नैवेद्य संध्याकाळचाच करते. तर बहुतेक वेळा गुरुवारी मी संध्याकाळचाच वेळेला नैवेद्य करते, एखाद्या वेळेसच सकाळी करते, नाही तर बहुतेक वेळेला संध्याकाळचा नैवेद्य असतो. नैवेद्य म्हणजे काय अगदी जास्त काही नाही, आपलं भात वगैरे, चपाती, भजी केली तर, किंवा एखादा मग भजी नसेल तर एखादा गोड पदार्थ असं करून दाखवते. आता कुकर लावून ठेवलं आणि पीठ मळून घेते. सकाळी सगळं करणं मग शक्य होत नाही, सकाळी बरीच कामाची गडबड असते, जरी डबे नसेल तरी बाकीचे असतात, कारण कपडे, रांगोळी म्हणा, देवपूजा, पाणी भरायचं, जेवणाचं आणि मग आरती वगैरे किंवा सगळं नैवेद्याचं सगळं म्हणजे वेळेत मग पूर्ण होत नाही. मग त्यापेक्षा संध्याकाळी निवांत आपल्याला पाहिजे तसं केलं तरी चालतं. आता पीठ मळून ठेवले कसं होईल, भाजी आमटी होईपर्यंत पीठ छान भिजेल व्यवस्थित. लगेच पीठ मळून गेलं की चपात्या इतक्या छान होत नाही, थोडा वेळ का असे ना भिजून ठेवलं की बरं पडतं. पीठ मळेपर्यंत कुकर पण झाला, त्यामुळे भात आणि डाळ शिजलेली आहे. पीठ मळून झालं ना तिथला ओटा लगेच स्वच्छ गेला, एकदा राहिला ना की कंटाळा आल्यासारखं होतं, ते लागलं हातासरशीनं काम होऊन जातं. आता पीठ मळून ठेवलं बाजूला आणि भाजीची तयारी. तर बसून कट करते भाजी, कारण ओट्याकडे मगापासून उभीच आहे आणि देवपूजेची तिथे बसलेलं तेवढंच, नाहीतर उभं राहून पाय मही होतात. असं भाजी वगैरे चिरायची असली ना
तर अशी बसूनच हे करते. एखाद्या वेळेला पीठ पण मळायचं असलं ना, भाकरीचं वगैरे असेल तर थोडंसं आधी मळून घेते आणि मग ओट्याची तो उभी राहून बाकीचं मळून घेते, असं पण करते. तर सिमला मिरची आज भरून करणार नाही, तर बारीक अशी चिरून करणार आहे. आणि त्यातल्या बिया भरून करायची असल्या आणि बारीक जरी चिरून कशी गेली तर त्यातल्या बिया काढून टाकते. ओट्याजवळ सगळीच उभं राहून कामं करण्यापेक्षा थोडीफार बसून केलेली बरं पडतात. आणि मध्ये मध्ये बसलं, मध्ये मध्ये उभं राहिलं की मग तेवढं हे होत नाही. त्यात पावसात कसं फरशी वगैरे थंड असते, हवा पण थंड असते, त्यामुळे एकसारखं उभं राहून पण पायांना मग त्रास होतो. सगळीच कामं उभं राहून करण्यापेक्षा ना थोडीफार बसून केलेली बरं पडतं. कारण कामं करताना काय वाटत नाही, कारण कामं आपल्याला करायची असतात, आटपायची असतात पटपट. पण कामं झाली, सगळं आवरलं की संध्याकाळच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस पाय दुखायला लागतात. आता ही अशी बारीक चिरून मिरची घेतला तर त्याला कांदा भरपूर घालणार आहे. कांदा पण भरपूर घालणार आणि ओलं खोबरं जे असतं ते पण भरपूर घालायचं. छान होते भाजी अशी. पण काहीला भरून पण करते मिरची, आज म्हटलं बारीक चिरून करूया. तर भाजीची फोडणी आधी टाकणार आणि मग बाकीचं आवरते. आणि ते चिरून घेतली जेव्हा मी मिरची, तर ती पाण्यातच डायरेक्ट टाकली, म्हणजे काय बिया वगैरे आणि चिकटलेल्या लागलेल्या असल्या ना त्या मिरचीला, तर त्या सगळ्या पाण्यात हे होतात. तेलात जिरे, मोहरी आणि कांदा जो चिरलेला होता तो त्यामध्ये घातला आणि कांदा थोडासा भाजत आल्यावर मग मिरची टाकायची. आणि ही पूर्ण वाफेवर शिजवणार आहे भाजी, पाणी वगैरे जास्त नाही. एखादा असं पाण्याचं आपण हातानं कसं शिंतोडा असं मारतो ना, तसंच तेवढंसं मारणार, नाहीतर पाण्याचं म्हणजे वाफेवरच शिजवायची. छान होती भाजी ही. तर आता आमटीची तयारी करून घेते. डाळ शिजलेली आहे ना, ती काढून घेतली आणि कुकर बाजूला ठेवला. इथं काहीतरी पसारा वगैरे असला आपल्याला जवळ, किती ओटा मोठा असो, घर किती पण मोठं असू देत, पण तिथंच ओट्याजवळ सगळं असेल ना तर म्हणजे सुचत नाही काही. आता माझ्याकडे पण ओटा छोटासा आहे, तिथेच पाण्याची भांडी वगैरे आहेत. पण जर काम करते वेळेला काय करते, जर आता फोडणी वगैरे टाकायची असेल तर बाकीचं जे साहित्य आहे ते बाजूला ठेवते. त्यामुळे ओटा छोटा असला, घर छोटं असलं तरी मग ते, कारण आपल्यालाच त्यात ॲडजस्ट करावं लागतं. आणि मग मिरची पूर्ण अगदी कांद्यामध्ये भाजल्यावर, पूर्ण अगदी कलर बदलल्यावरच ना मग चटणी घालते. त्यामुळे मी एका बाजूला बारीक करून ठेवले, तो पण आमटीची फोडणी पण होईल. सगळं जेवण तयार ठेवले कसं होतं, जर तो जेवण पूर्ण जाणार म्हटला तर मग बरं पडतं. आमटी भाजी सगळंच तयार असलं, भात पण झालेलं आहे, चपाती 1-2 लाटल्या की मग तो जेवला जरी म्हटला तरी चालते, किंवा 4 चपाती दे म्हटलं तरी चालतं. सकाळी सकाळी लवकर जेवण करून घेतलं ना बरं पडतं. एखाद्याला म्हटलं की जरा नंतर आमटी फोडणी टाकेल किंवा नंतर चपाती करून घेईन म्हटलं तर दुसरं एखादं काम लागतं आणि त्यात एवढा वेळ जातो की मग 12:30-1 वाजून जातात आमटी फोडणी टाकायला असू देत किंवा मग चपाती करायला असू देत. तसं सकाळी सकाळी सगळं करून घेतलं ना की बरं पडतं. पण नेमकं आपण काम करून घेतलं ना, आवरलं की काही इतर हे नसतं. पण जर काम आवरलेलं नसलं तर काहीतरी त्या बरोबर त्या मधल्या वेळेत काहीतरी काम येणार आणि ते पुढचं फोडणी टाकायला असू दे किंवा चपाती भाकरी करायला असू दे, मग वेळ लागतो. त्यापेक्षा आधीच सकाळीच करून घेतलेलं बरं पडतं. आणि सकाळच्या वेळेस वेळ लागतो, तो जेवण करण्यासाठी वेळ लागतो. बाकीची सगळी जी कामं असतात सकाळची त्यात वेळ जातो जास्त, कारण जेवण करायला जास्त वेळच लागत नाही. आता कुकर लावला, त्यातच डाळ वगैरे लावलेली होती, भात झाला त्याच वेळेला, भाजी चिरायला जो काय वेळ लागला असेल तेवढंच, भाजी आणि आमटी फोडणी टाकायला पण वेळ लागत नाही. चपातीचं पीठ मळलं की चपाती होतं, जेवणाला वेळ लागत नाही. बाकीची जी काय कामं असतात ना, साफसफाई इकडं तिकडं, त्यालाच वेळ लागतो. आणि जेवण करताना पण ओट्यावर जर स्वच्छ व्यवस्थित असेल, जिथल्या तिथं आपण आमटी फोडून टाकली, त्याची लगेच भांडी आपण सिंकमध्ये ठेवली किंवा धुवून ठेवली लागलीच, भाजीचं जे काय असेल ते धुवून ठेवलं आणि मग चपाती करायला घेतलं की बरं पडतं. तिथंच ते सगळं तिथं ठेवलं ना, फोडणीचं असू देत, तेलाचं असू देत, असं जे काय आपण तिथंच ठेवलं, कांदा लसूण जे काय आपण ताट वापरलं, चाकू वापरला, ते तिथंच ठेवलं की आटपण्यापेक्षा ते गडबडल्यासारखं होतं आणि वेळ लागतो मग जेवणाला. आपल्याला वाटत असतं की आता साहित्य उचलून ठेवण्यात कशाला 5 मिनटं घालवा, जाऊ देत तिकडं, त्यापेक्षा नंतर ठेवेन साहित्य. पण त्याच वेळेला उलट साहित्य ठेवून घेतलेलं बरं पडतं. भाजी आमटी फोडणी टाकून मग आता चपात्या करून घेतल्या, चपाती आवरली. आता ओटा वगैरे स्वच्छ करून घेते आणि कपडे पण टाकायचे अजून. सगळं जेवण आवरेपर्यंत मशीन वगैरे पण होतं. आता कपडे टाकते वाळत आणि मग जरासं पेपर वाचलं तर वाचेल आणि मग आम्ही जेवून घेऊ. तर आजचं गुरुवारचं रुटीन, सकाळचं रुटीन माझं असं होतं. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपलं यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.